अरे रुपयाचा देवारा चांदीना माडावाला जेजुरीचा राजा सोन्यात गडावाला पालवीचा राजा सोन्यात गडावाला खंड्यारावा या बाई दुनियाचा राजा याला नमस्कार माझा मानाचा गजांडा कळसाला बिडावाला जेजुरीचा राजा सोन्यात गडावाला पूजा काय काय कर चाल हा आलेच चला जेव्हा आता पाऊ कोणाला तरी विचारू हा ना हो राहिलं घर आणि काम भेटलं तर लय चांगलं होईल बघा हा ना मग असं निदान आपलं परपंच चालत जाऊ तिथं एक बाई दिसते त्यांना विचारायचं का कुठं त्या पण तिकडे बसलेले हा मग चाल 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 बाई काय मार्क बैल आणून ठेवलं इड हा याला चारा पाणी करायला सुद्धा ब्या वाटत आणि हे माणूस कुशाल गावात जाऊन बसले नाही का ताई काय रे इथलेच आहे का तुम्ही हो इथलेच आहे मी हो का हे तुमचंच आहे का हो माझंच आहे बरं तुमच्या इथं काम भेटेल काही आम्हाला काम हो तू कुठली बोला ना आम्ही लांबचे आहे ना कुठले हो शिन्नरच्या पुढे एक मनेगाव म्हणून आहे. मनेगावचे आहे का हा तिडून इकडं आलो तुमच्या काम पाहिलं एवढं लांबून इकडं काम पाहिला आमच्याकडे दुष्काळ पडला ना ताई या इकडे ये बसा इथं बस बस लय लांबून आले तुम्ही अहो मग आमच्याकडे काम भेटाना पाणी प्यायला नाही आमच्या तिकडं म्हणून आलो इकडं एवढं दुष्काळ पडला तिकडं अहो लय कठीण अहो काहीच राहिलं नाही पाच जळून खाक झालंय हो का एवढं दुष्काळ आहे अहो दुष्काळ म्हणजे पाणीच नाही टँकर चालू आहे आमच्या टँकर हो का म्हणजे प्यायच्या पाण्याचे सुद्धा वांदे का तुमचे हा लय कठीण हा भाऊ हा तुमचं आताच लग्न व्हायला वाटत आहे मला आत्ताच झालं म्हणजे 1 महिना झालाय हो का मग नवीन नवरीला घेऊन आले डायरेक्ट इकडं अहो मग आता तिकडं आम्हाला जर काही भेटाना कुठं पाणी प्यायला गेलं तर तिकडं येत पाणी नाही राहिलं आम्ही टँकरचं ते जारचं पाणी आणतोय लय दुष्काळ पडलाय ताई तिकडं अहो हो आणि का कामधंदे राहिले नाही काही नाही मग घरी बसून काय करायचं उपाशी मारापेक्षा म्हटलं बरं काम बघू काहीतरी ऐका ना ताई इकडं काही काम असेल तर सांगा ना तुम्हाला काम पाहिजे ना हा माक तर काय काम नाही पण आमच्या गावात आहे गंगाराम करून सावकार आहे त्याच्याकडे राहते भरपूर काम का ताई हा ते गंगाराम सावकार कुठं राहते हो हे समोर दिसत आहे ना तेच घर आहे त्यांचं ये ना हा मग चालते पूजा हा चला चला ताई येतो बरं का आम्ही हा या काही सांगितल्याबद्दल आभारी बर का आम्ही हा हा जाऊ का आम्ही या या बाई काही वेळ आली यांच्यावर दुष्काळ पडलाय तिकडं पोट भरायला इडं आले मरू दे मला काय करायचं चल मी जाते घरी बाबांचं मस्तपैकी आरामात काम चाललंय कामं करायला नको पैशाला नुसतं पुढं पुढे यायचं काय आहे तवा अर्धे ट्रॉयली ऊस नाही 2 तास गेलं तरी नुसतं ऊस नेताय तुम्ही हाय बाबा माणसं आहेत ना आजकाल कामाला अशीच आहेत कामं वेळेवर करायला नको कसं व्हायचं काय माहिती पटपट न्या तेवढं हेच दिसतंय बरं का हेच घर सांगितलं होतं त्यांनी हा ती ताई बोलली होती बघ हेच ग उभेची इथं आहे काय ओ सावकार राम 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 गंगाराम सावकार तुमचंच नाव आहे का गंगाराम सावकार मीच आहे ना तुम्हीच आहे? हा मग आम्ही तुमच्याकडे थोडं कामासाठी आलोय हो. कामासाठी हम्म. पण तुम्ही कुठून आला आम्ही सिन्नर तालुक्यामधलं मनेगाव गाव आहे मनेगावचे तुम्ही हो काय झालं आमच्या तिकडं लई पाण्याचा दुष्काळ हा पाऊस नाही बरं का तिकडे बरोबर हा आणि तिकडं काय पोट भरा ना मग म्हणलं पाहू इकडं कोणाला विचारून इकडं ऊस वगैरे बागायतदार लोक आहेत इकडं हो इकडे बागायतदार आहेत सगळे पूजाला म्हणलं चाल बुवा म्हणजे तुम्ही कामाच्या शोधामध्ये आलाय काय हो 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 ही कोण आहे तुझी ही मंडळी आपली आपली हो म्हणजे माझी हा 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 आणि नाही. त्याच्यात काय झालं
मी लव्ह मॅरेज केलं तिनं मी. ती मला पटली, मी तिला पटलो. आणि आम्ही लव्ह मॅरेज केले हो. आमच्या घरच्यांनी आम्हाला हुसकून दिले. मग घरच्यांनी म्हणजे आई वडिलांनी तुम्हाला हाकलून दिलं घरातनं? हा हे आजकालची माणसं आहेत ना, अशीच आहेत हो. हा ना. मुलांची किंमतच नसते त्यांना. गावातून लय फिरत फिरत आलो. हा. लय जणांना विचारलं काम भेटेल का, काम भेटेल का. बर. मग इड तुमच्या रस्त्यात आहे ना एक बाई भेटली. ती बाई भेटले हो. ती म्हण सावकाराक जा म्हण, आमचा गंगाधर सावकर. गंगाराम सावकर. हा गंगाराम सावकर. हा मग आलो तुमच्याकडं. जे ती म्हणाली का गंगाराम सावकाराकडे जा, हा तुम्हाला काम भेटेल. हा ती ताई बोलली बा. हा पण काय हो, हा तुम्हाला काय काय कामं येतात? काय काम येत्या हा तुमच्या बैल वगैरे आहे का? हा बैल आहेत, गाय आहेत, हा का? जनावर भरपूर आहेत आपल्याकडं. या बा मला आऊत फाटा येतो, हा नांगर हाकता येतो, बर. पाबर हाकितो, हा. वखर हाकितो. तुम्ही म्हणले कोख्या वखर तरी हाकितो. म्हणजे शेतीची सर्व काय माहिती आहे? माहिती. वा वा वा, चांगलं आहे बरं का. आणि तुम्ही म्हणले असे सारे पाडायचे बा तुमच्या सोयाबीनीला, काला, कांद्याला, हा तरी माहित आहे री. म्हणजे शेतीचं सर्व तुम्हाला माहिती आहे? हो सगळं माहिती. बर बर. आणि तुला काय काय येतं? मला शेतीतलं नाही येत काही. शेतीतलं काय येत नाही? घरातलं येतं का सर्व काय? हा. ठीक आहे, दोघांना मी कामाला ठेवतो. काय हा तुम्ही कामाला राहा माझ्याकडं, चाल. काय अडचण नाही. आणि दादा राहायचं काय? राहायची सोय करतो तुमची. हा हे काय हे आपलेच खुले इथं, हा हा. हे कामवाल्यांसाठीच घर आहे इथं. म्हणजे सगळे तिथंच राहतात कामवाले पण? नाही, वेगवेगळे इकडे राहतात तिकडे. आता ही मोकळे, हो. मग तुम्ही दोघं इकडे राहू शकता. बरं बरं. मग पगाराचं काय? पगार हा. आता तुला काय शेतीतलं येत नाही नाही. आहे का नाही? नुसतं तू घरातलंच काम करणार. गायांचं दूध वगैरे काढता येतं का? नाही येत. ती पण येत नाही. हो नवीन पोर आहे ती. मग नुसतं स्वयंपाक येतो? हा तो स्वयंपाकात सगळं येतं का पण तुला? हा येतं स्वयंपाक. सर्व स्वयंपाक? सर्व नाही, भाजी चपातीच येते फक्त, भात. भाजी चपाती भात नाही. स्वयंपाक आहे ना, मला चमचमीत खायला आवडतं, त्याच्यामुळे स्वयंपाक चांगला झाला पाहिजे. हा म्हणजे चमचमीत म्हणजे पूजा. चिकट भाजी आवडती त्यांना जास्त. लय मिरची टाकायची का हा त्याची? त्यांना जसं आवडेल तर टाकायची. हा ए करा ना. मूर्खा, हा तिखट नाही जास्त. मग चमचमीत म्हणजे वेगवेगळे पदार्थ चांगले बनवता आले पाहिजेत. भाजी, पुरणपोळी, कधी मटण, हे सर्व बनवता आलं पाहिजे. येतंय का तुला? हा बनवल मी. बनवशील ना? हा. तुला शेतीचं सर्व काही येतंय. हा मग तू माझ्याकडे सालानं राहणार का महिन्यानं राहणार सांग? नाही साला ना नका, हा. महिन्यानेच घ्या. महिन्यानंच बरं आहे. तुला महिना पगार द्यायचा का? मग हो तुम्ही जे म्हणशाल ते काम करणार. नाही, शेतीची तुला सर्व माहिती आहे म्हणून मी तुला कामाला ठेवायला तयार आहे बरं का. आता ऐका, हा ती नेमकी आमची पूजा आहे ना थोडी ये काय बुवा तिला काम जमत नाही. सिटीतली पोर आहे ती. हा हा. बरोबर का? तिला कधी असं शेण बिन उचलता नाही आलं. ते काम मी करून घेईल बुवा. तुझं तू सर्व करून घेशील ना? हा अरे तू म्हणतो ही सिटीमध्ये राहते, हा मग तुला कशी काय पटली? अहो, पटली म्हणजे मी ना नाशिक मध्ये मॅटेरिस कंपनी एक हा गोळ्या औषधांची बर. बर का, तिथं मी कामाला होतो. मग ही तिथं आहे ना ते गोळ्या औषधांचे पाकिट भरते का, हा तिथं यायची म्हणजे पॅकिंगला होती ती. पॅकिंगला. हा हा मग गेली पटली तर आम्ही संगत जायचो यायचो. म्हणजे गेला आता काय नशीब आहे मोठं, चांगली भेटले बिचारी. नाही, चांगली भेटली बरं का. तुला खरंच बायको शोभत नाही पण ती. ओ सावकार, बोल. अहो नशिबानं आमचं जमलं. आम्ही लव्ह मॅरेज केलं आणि आई बापानं आम्हाला घरातून उचकून दिलं. हुसकून दिलं का? नाही, वाईट झालं बरं का. पण जाऊ दे, तुझं नाव काय आहे मला सांग बरं. माझं पिनू तुंगार. पिनू तुंगार. आणि हिचं काय नाव आहे? हिचं पूजा तुंगार. पूजा तुंगार. चांगलं आहे बरं का. पण माझा असा विचार होता बरं का, काय तू पगारी न राहता
सालानं राहिलास तर मला बरं होईल. सालानं नाही परवडायचं सावकार. हा सालानं कुठं गुतून बसू इड. उद्या आमच्याकडे जर पाऊस झाला तर आम्हाला आमची शेती पाहावं लागेल ना. का रे हं? तू म्हणतो पाऊस पडल, हा. परत म्हणतो आई बापानं उचकून दिलं. अरे काय चालवलंय काय तुम्ही? अहो चालवलं नाही. हा या बा, आई बापाला किंवा आईला कवायना पोर किती पोटात किंवा बाळा तेव्हा लोळलं तरी त्यांना सांभाळण्याचे त्यांचा राखीत दिवस 1 महिनाभर का रे पूजा. हा पुन्हा तेच पाहत येईन तिला आम्हाला दोघांना. पण कधी ना कधी बोलवतील ना आम्हाला घरी. म्हणजे तुम्ही वेळेपुरतं माझ्याकडे कामाला आलाय तर? नाही तसं नाही, हा अहो आम्हाला खरंच आज कामाची गरज गरज आहे. आहे. नाही कामाची गरज आहे, पण मी जर तुम्हाला कामाला ठेवायचं म्हणलं, महिनाभर काम करणार आणि तुम्ही निघून जाणार, मग माझा फायदा काय आहे त्याच्यात? नाही नाही असं नाही होणार. मग तरी आम्ही 5-6 महिने आहेच. हम्म. 5-6 महिने काम कराल का? हो. बर बर. तुला आहे का नाही महिन्याचा मी पगार लय नाही, एक 8-9 हजार रुपये पगार देईन तुला. फक्त हा ह्याला काय परवडल. सावकाराचं घर काय पण किती काम करून घेताय. मग काम करायला नको का? तुम्हाला राहायला जागा द्यायची, घर द्यायचं. तुम्ही तर मोकळ्या हाताने आलाय. तुम्हाला आज का सगळं भांडकुंड मीच पुरवायचं. पण आम्ही 2 जण काम करणार आहे ना. आता तुला काही शेतीचं काम येत नाही, तू फक्त घरातलंच काम करणार ना. हाव सावकार, आम्ही 2 पण तुमच्याकडे काम करणार बरोबर. हा. हे शेतीतलं करणार, मी घरातलं करणार. आणि तुम्हाला चांगलं चांगलं चमचमीत पण खायचंय. मग मला सगळं स्वयंपाक येतो बनवता. मी तुम्हाला खाऊ घालेल चांगलं बनवून. बर बर. तुला आहे ना 10,000 रुपये पगार दिला मी. चल. हा हिला 10 हा आणि मला 8-9. हा तुला 8,000. बरं तुम्हाला एक सांग का सावकर. हा काय बोल. या बा, मी अख्खी शेती पाहणार आहे. हा हिला काय पूजाला फक्त घरातलंच काम जमत. अरे घरातलं जमत, पण मला जसं खायला पाहिजे तसं ती दिल ना. अहो तुम्हाला खायचं पडलंय, मला कष्ट करायचे पडले. हा सावकार. तुला काम करायचंय का नाही? मी काय म्हणते, हं? आपल्याला कुठे राहायचंय. जाऊ द्या, तुम्हाला 8,000 मला 10,000, 18,000 परवडते. कुठं रूम भाडं पण द्यायचंय तेव्हा आपल्याला. हा म्हणा त्यांना. हो चालेल चालेल द्या. चालतंय ना? हा. हा मग आत्तापासून तू कामाला सुरू करायचं. हो लगेच जातो कामाला. ते कामाचं नाही मला अडचण काही, पण मग काम तर दाखवून द्याल ना. काम कशाला दाखवायला पाहिजे? ही सगळी जमीन दिसते ना आपली, हा. ही सर्व शेती आपली आहे बघ. एवढी. हा एवढी. जोपर्यंत तुझी नजर जाते ना हा. तिथपर्यंत जमीन आपली आहे. म्हणजे लोकांची बळ केले का. ए, म- सावकाराशी बोलतोयस तू? तुला कामाला राहायचंय काय तर? नाही नाही, चुकलं साहेब आमचं. काय गेला बोलतो शब्द. तोंडातला शब्द तोंडातच ठेवायचा. बर. मला जर उलट बोललेला अजिबात सण होत नाही. नाही. माफी मागा. हो सावकार, तुमच्या पाया पडत भो. जाऊ दे, एवढ्या वेळेस मी तुला माफ करतो. परत असं जर बोललास ना, लक्षात ठेव मग. पूजा गंगाराम सावकाराशी गाठ आहे मग. पूजा काय. सावकार तर लईच सडीक वाटतोय रे. हा तुम्ही शांत राहा. 2-3 महिने काम करायचंय, नका उगी डोक्याला ताण करून घेऊ. असं आहे का. हम्म. चालत सावकार सांगा काम आता. हे बघ, हा ऊस आहे ना, हा गोळा कर. बर. आणि इकडं आपले गाया जनावर आहेत बरं का, इकडं त्यांना खायला घाल. हा. आणि तशी ती जनावर चारायला घेऊन जा. चारायला कुठं. हे सगळं आपलंच आहे. अहो, आपलं आहे पण इकडे उष्ण जास्त. बघ. हा. ह्या ऊसाच्या पलीकडे आहे ना घास आहे, त्या घासामध्ये चार. उचल लवकर. हा उचली तो. एवढा वेळ लागतो का? अहो थांबा ना. अहो एवढं काय रागवात्या तुम्ही. अहो आम्ही हातावर आलो म्हणून तुम्ही एवढी दम द्या त्या काय आम्हाला. न उचल ना बाबा देशन. हो हा ना उचलितो ना. पूजा काय. तिकडं मी जाणार सोडितो. हा पाण्याची बॉटल भरून आणून देशील ना मला. हात दिला आणून. नाही नाही, मग? पाणी आहे तिथं, विहीर आहे मस्तपैकी आपली. एरीच नाही पिते ना आम्ही. काय म्हणला? एरीच नाही पिते माऊली. मग कशाचं पाणी पितो? आम्हाला पाणी ना शुद्ध लागत. उन्हाच्या भरामध्ये मला फ्रीजचं पाणी लागत. तुमच्याकडे असेल ना फ्रीज. फ्रीजचं पाणी लागतं वय? मला अरे इथं काम करायला आलायस का फ्रीजचं पाणी प्यायला आलायस? ते फ्रीजचं पाणी वगैरे काय मिळणार नाही. विहिरीचं पाणी प्यायचं. आम्ही इथं विहिरीचं पाणी पितो. तुला काय होतंय? मग तुमच्याकडे जारचं पाणी नाही भेटत का. हा तू म्हणतेस ना, तर जार मागू आपण.
रोज एक जार तुझ्यासाठी मागवीन मी. बस का आता? उचल आणि लवकर जायचं. हा, जातो. लयच गागत आहे सावकार. हा ना. हम्म. अरे जाऊ द्या थोड्या दिवस आपले आली ड्युटी. घेऊ दखून. हम्म. आणि मी काय काम करू? तुला सर्व मी काम सांगतो. तू पहिले जा रे जातो. आणि ते जनावर पहिले चारायला घेऊन जा. तू कशाला हात लावतीस? त्याचा तो करल ना. नाजूक हाताला आहे ना असलं कधी काम करू नये बघ. याय. उचल लवकर. इथं पाच हे सावकार. तू जातो का लवकर का? हा जातो. हा. या बा चाललो घेऊन. जा लवकर. हा टाक येतो. लवकर या बर का हो. हा येतो. हा. लवकर नाही आता येणार तो. जनावर त्याला सोडायला लावलेत. परत दुसरीकडे जनावर जाता कामा नाही. जनावर सोडून अजिबात यायचं नाही काय. निघ लवकर. हिचं आडबंगच काय जाय. हा? या लवकर या तुम्ही जाऊन. हा मी येतो. आहो. जा लवकर. साहेब मी काय काम करू? हे बघ तुला काय असले काय काम करायचे नाही. हा तू फक्त स्वयंपाक करायचं. हा मला मस्तपैकी चमचमीत खायला घाल. बरं. बाकी काय काम करू नकोस. तुमच्या किचन मध्ये आहे ना सर्व भाजीपाला मसाले? सर्व काय आहे बघ. तू म्हणशील ना ती मी तुला आणून देईन. हा फ्रीज आहे का तुमच्याकडं? फ्रीज तुझ्यासाठी आहे ना आपण उद्याच मागवू. बरं मी संध्याकाळीच आहे ना दुकानदाराला फोन करतो. हम्म. तो सकाळी इथं घेऊन येईल फ्रीज. गॅस आहे का? सर्व काय आहे घरात. आहे ना. हा. आणि ते भांडे धुवायचं मशीन आत आलंय ते आहे का? ती भांडे दुसरं धुयाचं मशीन नाही बरं का. ते पीठ मळायचं मशीन पण घेऊन या बरं का साहेब. म्हणजे तुला पीठ मळता येत नाही. नाही ना. अगं कशाला काळजी करते. मी मळून देईन ना पीठ तुला. होय. हा मला चपात्या पण करता येत नाही. ते चपातीचं मशीन आलंय हवं आता नवीन. चपात्या पण हा. करता येत नाही. नुसतं त्याच्यात टाकायचं ते बरोबर सगळं भाजून येतं माहिती का. असे मस्त गोल गोल चपात्या येतात त्याच्यात. तू एक काम कर. काय? तू नुसते भाजत जा चपाती. हा. मी लाटून देत जाईन. बरं होय? काय? पण ही येड कसं काय तुझ्या पदरात पडलं. आम्ही कंपनीत होतो ना कामाला. होय हा मग तेव्हा काय ग बघून त्याच्यात तू असं प्रेम केलंस आणि लग्न करून पस्तावलीस बघ तू. नाही पस्तावा नाही आला. चांगले आहेत ते बिचारे. लय जीव लावता मला. जीवलंय लावतो. हा असं घरातलं सगळं काम तेच करता. मला काहीच येत नाही. हे बघ आता तू म्हणतेस लय जीव लावतो. हा. घरातलं काम तो करतो. पण शेवटी वाऱ्यावरच आहे ना तुम्ही आता. हाय का नाही. हा पण होईल ना चांगलं. अरे कधी होईल. हे बघ शेवटी जर त्याच्या आईबापाचा राग शांत झाला तरच बोलवतील. नाही तर ते परत बोलवणार आहेत का सांग बरं मला. पण बोलवतील ना आज ना उद्या. कधी कुणावर भरोसा ठेवायचा नसतो बघ. असं कस काय? त्यांचे आई वडील आहेत ते. आई वडील आहेत पण तू त्यांच्या नात्यातली आहेस. हाय का सांग बरं. नाही. मग शेवटी तू परक्याचीच मुलगी. तुम्ही म्हणता सावकार ते बरोबर आहे. पण मग माझं कसं होईन आता? तू कशाला काळजी करतीस. मी आहे ना इथं गंगाराम सावकार. कशाला या. हा ते बरोबर आहे. तुम्ही माझ्या वडिलांसारखे आहे की नाही? ए केवढं बोलू नकोस बघ. मग मी काय तुझ्या वडिलांसारखं आहे का. हा अगं अजून माझी केस पिकली नाही आणि मला वडील म्हणायला लागलीस. कलर करत असन तुम्ही. हे अजिबात कलर करत नाही मी. नाही का? आहा. मग जाऊ दे माझ्या भावासारखे मग तुम्ही. हित्त तर गोड पेंड खात. म्हणजे अगं बघ भाव कोण असतो. तुला भाव असेल आहे का नाही. हा तुमच्या आई वडिलांना मुलं असतील 2-3. मग तेच बाबा तुझा भाव असेल बहीण असेल. मी कसा काय तुझा भाऊ होईन. मग मानलेला भाऊ. मानलेला भाऊ कधी होत नसतो. बरं मग तुमचं काय म्हणणं आहे? माझं काय म्हणणं म्हणजे तुझ्या लक्षात नाही आलं का. नाही. येईल हळूहळू तुझ्या लक्षात येईल बरं का. काय? काय नाही ती नंतर कळेल तुला हळूहळू हळू. पण काय कळन? तू आहे ना लय अजून नादा नाहीस बघ. तुला हळूहळू सर्व काय समजल. आता नाही समजणार. तुम्ही काय बोलताय सावकार? मला काहीच कळत नाही. जाऊ दे मला काम सांगा. तुला घरातलं सर्व व्यवस्थित दाखवून देतो. हा हा तू काय काळजी करू नकोस. बरं. काय वाटलं ना मी आहेस की. हा ते तुम्हाला सांगितलं ना ते वस्तू घेऊन या. भांडे धुवायचं मशीन, चपातीचं मशीन आणि पीठ माळायचं मशीन. हा हा तसलं काय नको आपल्याला. मग तुम्हीच करता काय सगळं? मी आहे ना तुझ्या मदतीला. चला मग. हा चल तू घरात.